दर्शकों नमोबुद्धाय, जय भीम। मैं हूं सदाशिव गज से। दर्शकों, जैसा कि आप जानते हैं, मैत्री संवाद इस प्रोग्राम में हम किसी एक मेहमान को आमंत्रित करते हैं और उनके जीवन और कार्य के बारे में जानते हैं और वही जानकारी लॉर्ड बुद्धा टीवी के जरिए आप तक पहुंचाने का हम प्रयास करते हैं। तो आज मेरे साथ मैत्री संवाद इस प्रोग्राम में महाराष्ट्र के नांदेड़ शहर से है ऐसे हमारे मित्र भगवान ढगे। जी हाँ, भगवान ढगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के जिलाध्यक्ष हैं, गवई गुट से आते हैं और बौद्धाचार्य हैं और बाबा साहब के विचारों का कुछ देना है, इस भावनाओं से वो समाज में काम करते हैं। तो आज मिलते हैं मैत्री संवाद में भगवान ढगे साहब से। जय भीम ढगे साहब। जय भीम। मी सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या सर्व दर्शकांना सप्रेम सविनय जय भीम आणि नमो बुद्धाय करतो। ढगे साहब, सबसे पहले लॉर्ड बुद्धा टीवी पर मैं आपका तहे दिल से स्वागत करता हूं और आपकी कार्य की सराहना भी करता हूं। तो सबसे पहले हम आपका परिचय जानेंगे, तो आपका परिचय दें। माझं नाव भगवान नामदेव ढगे। मी ऐतिहासिक असलेल्या नांदेड येथील देगाव चाळ मिल एरिया भागामध्ये राहतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं मी कार्य करत असतो आणि त्या माध्यमातूनच समाजाची सेवा माझ्या वतीनं कशी करता येईल हा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे। ढगे साहब, सामाजिक, सांस्कृतिक और राजनीतिक ऐसा आपका प्रवास है, तो सबसे पहले अपन राजनीति में कैसा कदम रखा है? राजनीतीमध्ये मी जे समाजातील महनीय व्यक्ती होते बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर मग ते भैयासाहेब आंबेडकर असतील, दादासाहेब रासू गवई असतील, त्याचप्रमाणे BC कांबळे आणि BD खोब्रागडे या सगळ्यांच्या सभांना मी बालवयापासूनच त्यांच्या सभा मी अटेंड करायचो आणि मी या चळवळीशी भारावून गेलेला कार्यकर्ता आहे। आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठपणे माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे। मी आजही आणि उद्याही या चळवळीशी मी कधी गद्दारी करणार नाही, बेईमानी करणार नाही, असं माझं नेहमीच ध्येय राहिलेलं आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गुट से आपने जो अभी तक नांदेड़ जिला में जो कार्य किया है, ये कार्य किस तरह से किया है आपने? मी ज्यावेळी समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रश्न असतात किंवा एखादे जे जटिल प्रश्न असतात त्या वेळेला मी जिल्हाधिकारी असो किंवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असो यांना मोर्चाद्वारे, उपोषणाद्वारे, धरणे आंदोलनाद्वारे आणि जेव्हा तातडीचा प्रश्न येईल तेव्हा कार्यकर्त्यांना घेऊन मी प्रश्नांची मांडणी करत असतो आणि ते प्रश्न समाजाचे सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसिव्ह राहिलेला कार्यकर्ता आहे। पार्टी के माध्यम से अभी तक आपने कितने लोगों को न्याय देने का काम किया है? मी तसं वैयक्तिक स्वरूपामध्ये बऱ्याच जणांची कामं केलेली आहेत आणि व्यापक स्वरूपात देखील मी बरेच प्रश्न, जसं की नांदेड तालुक्यातला जो गंगाबेडचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो मी सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दादासाहेब रासू गवई साहेबांच्या माध्यमातून पुनर्वसनाचा गंगाबेडचा प्रश्न देखील मी सोडवलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी भीमजयंत्या काढण्याला मजाव करण्यात आला, मग ते लोहा तालुक्यातील आष्टूर असो किंवा आमच्या मुदखेड तालुक्यातील देवापूर असो, या ठिकाणी मी प्रशासनिक स्तरावरती मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना निवेदनं देऊन हे त्या ठिकाणी जयंतीच्या मिरवणुकांना जी बंदी होती ती उठवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यात मी यशस्वी देखील झालेला आहे। देखिए साहब, सामाजिक स्तर पर आपने पार्टी के माध्यम से तो काम किया ही है, लेकिन बाबा साहब ने कहा था कि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। तो बाबा साहब का जो शैक्षणिक जो कारवा है, ये आप छात्रों के लिए किस तरह से काम करते हैं? माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे ध्येय होतं, तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे, त्याचप्रमाणे संघटित झालं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे आणि निश्चितच
बाबासाहेबांचं हे जे घोषवाक्य आहे ह्या दृष्टीनं मी ज्या वेळेला मला शाळेच्या कार्यक्रमांना बोलावलेलं जातं त्यावेळेला मी आवर्जून तिथे सांगत असतो की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तुम्ही शिक्षण घ्याल तर सर्वप्रथम तुम्हाला कोणी अन्याय केला तर ते तुम्ही अन्याय सहन करणार नाही. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे जो शिक्षण घेतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, तो अन्याय सहन करू शकत नाही, तो गुलामगिरी सहन करू शकत नाही. आणि म्हणून मी ज्या वेळेला मी बऱ्याच मला शाळेच्या कार्यक्रमांना बोलावतात आणि त्यावेळेला मी बाबासाहेबांनी जी देशभक्ती आपल्याला शिकवलेली आहे त्याचं देखील मी त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. जी जी, ढगे साहब आप एक बौद्धाचार्य भी है, तो बौद्धाचार्य जो बौद्ध महासभा की जो एग्ज़ाम होती है ये एग्ज़ाम आपने कब पास की है और इस बौद्धाचार्य बोलकर आपने समाज में किस तरह का काम किया है? मी मारतळा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जे प्रशिक्षण झालं जवळजवळ त्या ठिकाणी 6-7 दिवस ते प्रशिक्षण होतं आणि बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी होते. आम्हाला जे धम्मामध्ये जे संस्कार असतात ते मग ते नामकरण असो किंवा मग विवाह असो, विवाह मंगलपरिणय सोहळा असो किंवा मृतावरती अंत्यसंस्कार करण्याचा असो, ह्या सगळ्या गाथा कोणत्या ठिकाणी कोणत्या गाथा घेतल्या पाहिजेत याचं प्रशिक्षण आम्हाला दिलं आणि मी प्रथम श्रेणीमध्ये बौद्धाचार्यांची परीक्षा पास झालेला आहे. आणि आजही मी समाजामध्ये धार्मिक अंगातून धम्माचं जे गाथांचं पठण आहे ते मला सगळं मुखोद्गत आहे आणि कोणत्या गाथा कोणत्या प्रसंगी घ्याव्यात याचं भान ठेवूनच मी संस्कार विधी सगळे धम्मामध्ये करत असतो. ढगे साहब, अभी संस्कार विधि की बात यहाँ पे निकली है, तो बौद्ध धम्म में जितने भी संस्कार होते हैं इस संस्कार में एक सूत्रबद्धता नहीं है. ये लोग के त्रिलोक्य बौद्ध महासंघ वाले अलग बोलते हैं, बौद्ध महासभा वाले अलग बोलते हैं और जो उपासक होते हैं वो अलग बोलते हैं और भिक्षुगण कुछ अलग है. तो एक सूत्रता आने के लिए क्या करना पड़ेगा, एक सूत्रता क्यों नहीं है? माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की समाजातल्या मग ते कोणताही घटक असो जे आंबेडकरी चळवळीत म्हणून जे स्वतःला म्हणून घेतात, तर माझी त्यांना एवढीच विनंती राहील की आपल्याला बाबासाहेबांनी राजकारणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि धम्मकारणासाठी भारतीय बौद्ध महासभा, तर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातूनच सगळी जी कार्य आहेत ती झाली पाहिजे या मताचा मी आहे. आणि तुम्हाला एक सूत्रता जर ठेवायची असेल तर बाबासाहेबाच्या नंतर बाबासाहेबांनी सुद्धा एक पुस्तिका काढली होती की कशा पद्धतीनं समाजामधले संस्कार विधी झाले पाहिजेत, कोणतं साहित्य कोणत्या कार्यक्रमामध्ये ठेवलं पाहिजे याचं सविस्तर बाबासाहेबांनी पूजापाठ नावाचं एक पुस्तिकाच काढलेली होती. आणि त्या पुस्तिकेच्या माध्यमातून नंतर जी समिती झाली 14 सदस्यीय, त्याच्यामध्ये भैयासाहेब आंबेडकर होते, बी डी खोब्रागडे होते, दादासाहेब रासू गवई होते. ही जी 14 जणांची समिती होती त्या समितीच्या माध्यमातून देखील एक सूत्रता राहावी समाजामध्ये. कार्यक्रमामध्ये प्रत्येकाला वाटलं पाहिजे की बौद्ध समाजातील जे विवाह मंगलपरिणय सोहळा आहे तो प्रत्येक ठिकाणी सारख्याच पद्धतीनं झाला पाहिजे या दृष्टीनं ती समिती होती आणि त्या समितीतर्फे देखील पुस्तिका प्रकाशित केली होती. आणि तशा पद्धतीनं जर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनंच आपण जर सगळे संस्कार विधी जर पाडत गेलो तर निश्चितच माझं मत आहे की आपण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळ चालत असू आणि एकसूत्रीपणा ह्यामुळेच येईल असं माझं स्वतःचं स्पष्ट असं मत आहे. ढगे साहब, बौद्धाचार्य बोलकर अभी तक आपने कितने मंगल परिणय किए हैं और कितने संस्कार विधि किए हैं आपने? मी साधारणपणाने जवळजवळ 3000च्या जवळपास मी लग्नविधी पार पाडले. म्हणजे माझं लग्न हे 1981 साली झालं आणि मी 1979 पासून हे सगळे विधी मी पार पाडत आलो आहे. आणि असे जे इतर जे वाढदिवसाचे कार्यक्रम असो किंवा नामकरण असो, बऱ्याच वेळा मी स्वतः बऱ्याच जणांची नावं ही बौद्ध धर्मामध्ये जे अभिप्रेत आहेत अशीच नावं मी त्यांना सांगायला लावून तशीच नावं देखील मी ठेवण्याचा बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला. अशा विधी तर मी कितीतरी विधी मी पार पाडलेले आहेत, त्याची काय संख्या नाही माझ्याकडे. पण खूप मी संस्कार विधीमधले
कार्यक्रम मी पार पाडलेला बौद्धाचार्य आहे. जी 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 ढगे साहब, क्या है देखो, बाबा साहब के आंदोलन में बोलो या बुद्ध धम्म में बुद्ध विहार का बहुत ही महत्व है. बुद्ध विहार बुद्ध संस्कृति के केंद्र स्थान होते हैं. तो बुद्ध धर्म और ये जो बुद्ध विहार है, इस बुद्ध विहार निर्मिती में आपका क्या योगदान रहा है? आपल्या भैयासाहेब आंबेडकर नगरमध्ये जे त्रिपिटक मैदान आहे आणि या ठिकाणी विहार व्हावं ही आमची बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती, परंतु मिल प्रशासनानं अडथळे बरेच आणल्यामुळं सुरुवातीला आम्हाला खूप जड गेलं. परंतु आता त्या ठिकाणी जे आता विहार होत आहे, तर या विहार होण्यामध्ये माझा खूप मोठा त्या ठिकाणी वाटा आहे. आणि आम्ही सुरुवातीला मिल प्रशासनाकडून फार मोठं विस्तीर्ण असं पटांगण त्या ठिकाणी आम्ही हस्तगत केलं. त्यामध्ये आमचे भाऊसाहेब के जी थोरात असतील, के यू हंकारे साहेब असतील, आमचे सोनकांबळे साहेब, आम्ही बरेच प्रयत्न करून या ठिकाणी आज सुंदर असं विहार त्या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि मी असं म्हणेन की बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की प्रत्येक बौद्ध उपासकाने, उपासिका या सगळ्यांनी रविवारी बौद्ध विहारामध्ये गेलंच पाहिजे. कारण बुद्ध विहार हे ज्ञान आणि संस्काराचं केंद्र निर्माण झालं पाहिजे. तो राजकारणाचा अड्डा बनता कामा नये. तो राजकारणाचं त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप असता कामा नये. केवळ आणि केवळ बौद्ध धर्माचं ज्ञान मिळणं आणि त्या माध्यमातून सर्व बौद्ध उपासक, उपासिका आणि युवकांवर त्यांनी निर्व्यसनी राहिलं पाहिजे आणि धम्माचं ज्ञान घेऊन संस्कारित झालं पाहिजे. अशा पद्धतीची बाबासाहेबांची ती धारणा होती आणि तशा पद्धतीनंच आज कुठंतरी तो अभाव आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक ठिकाणी मी बघतोय तर ते बौद्ध विहाराला राजकारणाचं स्वरूप दिल्यासारखं ते करतात. त्यामुळं हे चुकीचं आहे. कारण बाबासाहेब सांगितलं, तुम्ही कोणत्या पक्षात, खरं म्हणजे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी निगडीत अशा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्येच तुम्ही कार्य केलं पाहिजे. आणि तशा पद्धतीनंच तुम्ही विहारच देखील हे धम्माचं केंद्र मानून त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार, भगवान बुद्धांचे विचार आणि जे जे महापुरुष आहेत, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असो, शाहू महाराज असो, महात्मा फुले असो, या सगळ्यांच्या विचारांची पेरणी ही बौद्ध विहारातून झाली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. जी 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 बाबा साहब ने कहा था कि हर रविवार के दिन यानी संडे के दिन बुद्ध विहार में हर बौद्ध उपासक उपासिकाओं ने जाना चाहिए और वहाँ का जो त्रिशरण पंचशील होती है ये ग्रहण करना चाहिए, ऐसा बाबा साहब ने कहा था. लेकिन आज विहारों में देखा जाए तो वहाँ पर जिनको ज़रूरत है, यानी जो युवा वर्ग है, ये युवा वर्ग बुद्ध विहार में नहीं आता है. जो कुछ लोग हैं जो सेवानिवृत्त होते हैं, हाँ, ऐसे लोग ही बिहार में आते हैं. तो क्या कारण है कि युवा वर्ग बुद्ध विहार में आना चाहिए? तो इसके लिए क्या प्रयास करना पड़ेगा? आणि खऱ्या अर्थानं आज तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. कारण जे सेवानिवृत्त आहेत किंवा जे वयोवृद्ध झालेले आहेत, ह्यांनाच का बरं धम्माची म्हणजे आवश्यकता वाटावी? तुम्ही युवकांनी निर्व्यसनी राहिलं पाहिजे, धम्माचं ज्ञान अर्जित केलं पाहिजे. परंतु यांच्या हे जे सध्याचं जे चित्र आहे हे निश्चितच धम्माला एक प्रकारे अधोगती गतीकडे नेण्याचं युवकांचं जे कार्य चाललेलं आहे, याला कुठंतरी चाप बसला पाहिजे. आणि युवकांचा हा जो कल आहे हा बौद्ध धम्माकडे हा वळला पाहिजे. या ठिकाणी प्रत्येकानं ही जबाबदारी आहे की बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिला आणि बाबासाहेबांना जी एक शंका होती की मी एवढा मोठा बौद्ध धम्म तुम्हाला दिला आहे आणि महाराणी बौद्ध धम्म बाटवला, अशा पद्धतीचा शब्द हा माझ्यावरती येऊ नये ही बाबासाहेबांची धारणा होती. आणि त्या माध्यमातून आज युवकांनी खऱ्या अर्थानं खूप युवक आज भरकटलेला आहे, दिशाहीन झालेला आहे. त्यांना नेतृत्वाबद्दल देखील खूप मोठी चिंता युवकांना लागून राहिलेली आहे. तर यामुळं या युवकांचं समाज प्रबोधन होणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. जी 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 ढगे साहब, आप राजनीतिक पार्टी में काम करते हैं. बाबा साहब के पश्चात अगर देखा जाए तो अभी तक अम्बेडकरी समाज सत्ताधीश नहीं बन पाया. क्या कारण हो सकता है इसका? बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर
आपला जो समाज आहे हा सत्ताधीश झाला नाही, याचं मी जे कारण शोधलेलं आहे त्यामध्ये एक प्रमुख असं कारण आहे की बाबासाहेबांनी आपल्याला जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिला आणि आपली अशी अपरिहार्यता आहे की आपण स्वबळावर सत्तेमध्ये येऊ शकत नाही. परंतु माझं असं मत आहे की जे आपल्याला जवळचे वाटतात, आता मी असं म्हणेल, खरं म्हणजे माझ्यावरती टीका होऊ शकेल, परंतु भाजप असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस पार्टी असो, जे काही पक्ष आहेत त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व आपण खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी सगळ्या जे स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी म्हणून घेतात, तर त्यांनी स्वतःचं अस्तित्व आणि एक प्रभावी गट निर्माण करून तुम्ही जर सत्ता मिळवण्याचा जर प्रयत्न केला तर माझं असं मत आहे निश्चितच आपण त्यामध्ये यशस्वी होऊ. परंतु आज जी स्पर्धा लागलेली आहे नेतेपदाची, आता ठीक आहे, मी बाळासाहेब आंबेडकर हे नातू असल्यामुळं ते माझे आदराचे स्थान आहे, परंतु माझं असं मत आहे की जे आपल्याला नेहमीच आपल्या समाजाला कुठंतरी सत्तेबाहेर फेकण्याचा प्रस्थापित लोक नेहमीच प्रयत्न करत आलेले आहेत. तर यासाठी मी बाळासाहेबांना देखील या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो की आपण केवळ असं वैयक्तिक नेता समजून आपण जर कार्य केलं तर यामध्ये समाजाची एकरूप होण्याची जी शक्यता आहे ती कमी आहे. तुम्ही सगळ्या गटातटाच्या नेत्यांना एकत्रित बोलावून, तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घरचे वंशज आहात आणि म्हणून माझी विनंती एक आहे की आपण सगळ्या गटातटाच्या नेत्यांना, मग ते रामदास आठवले असोत किंवा डॉक्टर राजेंद्र गवई साहेब असोत किंवा मग कवाडे सर असोत, या सगळ्यांशी संवाद करून, कारण तुम्हाला सगळेच नेते सगळे राजकीयदृष्ट्या नेते मानायला तुम्हाला तयार आहेत, परंतु आपल्यामध्ये सर एक माझ्या दृष्टीने एक अहंभाव लपलेला आहे. तर कृपया माझी विनंती आहे समाजासाठी या सगळ्याच गटातटांना तुम्ही एकत्र आणण्याची जबाबदारी स्वीकारावी आणि बघा, मग हे सगळे जे प्रस्थापित आहेत, मग ते भाजप असो किंवा काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, हे आपले उंबरटे झिजवल्याशिवाय राहणार नाहीत. असं माझं एक तळमळीनं माझी अशी एक विनंती आहे. सगळ्या नेत्यांना देखील माझी विनंती आहे की आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं एकनिष्ठपणानं राहावं आणि सगळे गटतट हे विसर्जित झाले पाहिजेत. आज आपण प्रत्येक घरामध्ये कोणीतरी थोडंसं 2 पैसे आले की समाजाचा नेताच व्हायला बघतो. ही कुठंतरी चुकीची पद्धत आहे असं माझं मत आहे. कारण आपल्याला आज जरी आपण धार्मिकदृष्ट्या किंवा धम्माच्या दृष्टीनं आपण जरी नंबर 1 समजत असलो तरी आपण राजकीयदृष्ट्या आज आपण झिरोच आहोत. कारण आपले आमदार नाहीत, आपल्या चळवळीचे खासदार नाहीत, साधं महापौर असेल. आता इतर पक्षामध्ये हे लोक का जात आहेत याचाही विचार आमच्या सगळ्या नेत्यांनीच करावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण हे जे लोक आहेत आपल्या समाजाचे, काँग्रेसमध्ये गेलेले, शिवसेनेत काम करणारे, भाजपमध्ये काम करणारे, तर यांना कुठेतरी दिशा देण्याचं काम या सगळ्या नेत्यांनी एकत्रित येऊन करावं ही माझी तळमळीची बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून ही म्हणजे अगदी प्रामाणिक इच्छा है। जी 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 ढके साहब, अभी जो महाराष्ट्र के अंदर जो राजनीति चल रही है, तो इस राजनीति के बारे में क्या कहेंगे आज? राजनीति हा आता सध्याचा फार क्लिष्ट विषय झालेला आहे असं माझं मत आहे। आज जे काही नेते मंडळी आहेत किंवा जे काही जे पक्ष आहेत, गुट आहेत, आता ज्या विचारधारेवर ते निवडून आले, परंतु निवडून आल्यानंतर ते दुसऱ्याच विचारधारेशी जुळतात, ह्याची मला कुठेतरी खंत आहे। आता मी असं म्हणत नाही की एखादा पक्ष जातीवादी आहे, परंतु जो जातीवादी पक्ष आपण ज्याला समजतो, तर त्या जातीवादी त्यांची जी धोरणं आहे ती बदलण्याला तुम्ही प्रभावी गट तयार करून जर केलं तर निश्चितच समता प्रस्थापित होईल। आपल्याला जो पक्ष आहे, मग तो भाजप असो किंवा काँग्रेस प्रणित आघाडी असो किंवा भाजप प्रणित आघाडी असो, माझं असं मत आहे की जे लोक आर्थिक समता आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करतात त्यांना आपण निश्चितच बळ दिले पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्रितपणे बळ दिले पाहिजे अशी माझी इच्छा आहे। अच्छा ढके साहब, दूसरा एक मेरा सवाल आपसे ही रहेगा
कि अभी भारत में चर्चा चल रही है कि संविधान बदला जाएगा, ये डर बता रहे हैं या वाकई में संविधान बदला जाएगा? क्या कहेंगे इस बारे में आज? आता खरं म्हणजे ह्याचा खूप प्रोपगंडा होत आहे की संविधान बदलल्या जात आहे किंवा संविधान बदलण्यात येईल. माझं तर असं मत आहे की जो कोणी एखादा संविधान बदलण्याची भाषा करत असेल तर माझं तरी मत आहे की त्यांनी 7 जन्म घेतलं तरी भारतीय संविधान हे बदलणं शक्य नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अशी काही म्हणजे शासन प्रणाली निर्माण केलेली आहे की एकट्यालाच किंवा एखाद्या विचारधारेच्या पक्षाला काही अभिप्रेत असलेलं करता येणं शक्य नाही. कारण याला शेवटी न्यायालयाचा पैलू आहे, राज्यसभा आहे, लोकसभा आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातील जे राज्य सरकार आहेत, तर ह्या सगळ्यांची संमती घेणं आवश्यक आहे. आणि ही संमती संविधान बदलण्यासाठी कुठेही मिळणं हे दुरापास्त आहे. म्हणून माझं असं मत आहे की कोणी असा जर भीती दाखवून राज्य करत असेल तर ते निश्चितच चुकीचं आहे. किंवा ते अशा पद्धतीचा जर आपल्यावरती दबाव वाढवत असतील आम्ही संविधान बदलतो तर हे शक्यच नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. जी जी जी, ढेके साहब, आपका जीवन बड़ा ही संघर्षमय रहा है, तो आपके जीवन के बारे में थोड़ी जानकारी हमारे दर्शकों को दें. माझं जीवन जे आहे ते खऱ्या अर्थानं खूप संघर्षमय आहे. मी माझे आईवडील ज्यावेळेला होते त्यावेळेला आमची सांपत्तिक स्थिती बरी होती. माझे वडील मिल कामगार होते. आणि मला विशेष सांगायला या ठिकाणी आवडेल की नागपूरच्या दीक्षाभूमीवरती जे 5 लाख अनुयायी होते त्याच्यामध्ये माझ्या वडिलांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि मग बाबासाहेब आम्हाला जे सांगायचे माझे वडील, तर ते कधी कधी मला पुस्तक वाचायला लावायचे. बाबासाहेबांचं एखादं मिळालेलं त्यावेळेला बाबासाहेबांचं चरित्र छोटी पुस्तिका असायची, पण ते वाचायला लावून अक्षरशः माझे वडील हे रडायचे. आणि बाबासाहेबाबद्दल एवढं प्रेम माझ्या वडिलांना आणि तीच प्रेरणा की ह्या चळवळीशी बेमानी नको, परंतु आज लोक लाभापायी आपल्या आर्थिक आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी आज समाजाला विकत आहेत, आपल्या धर्माला विकत आहेत. आणि ह्याच्यामुळं समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे. मी माझी आर्थिक स्थिती माझ्या बँक बॅलन्सवर गेला तर फक्त बँक जे खातं सुरक्षित राहावं एवढीच रक्कम माझ्या बँक खात्यावर आहे. माझ्याकडं कुठलीही संपत्ती नाही, माझ्याकडे कुठलाही जमीन जुमला नाही. मी आजही मी नांदेड टेक्स्टाईल मिलचं माझ्या वडिलांचं जे घर आहे त्या ठिकाणीच राहतो. आणि जे काही होता होईल, एखादं जर समजा दानशूर आपला असेल तर त्या माध्यमातून मी छोटे मोठे कार्यक्रम हे बाबासाहेबांच्या चळवळीचे घेत असतो. आणि जिथेही ते बाबासाहेबांचं नाव असेल त्या ठिकाणी मी आवर्जून उपस्थित राहण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. आणि मी ह्या चळवळीशी कधी गद्दारी करणार नाही असे मी या ठिकाणी माझा विश्वास देतो. ढेके साहब, आप बौद्धाचार्य हैं, हाँ? सामाजिक, सांस्कृतिक, राजनीतिक, ऐसे हर क्षेत्र में आपका काम है. तो आपका काम देखकर किसी संस्था ने बोलो या किसी सरकार ने बोलो आपको पुरस्कार से सम्मानित किया है? मी बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळावा ह्यासाठी याच्या अगोदर मी 3-4 वेळा म्हणजे याच्या अगोदर मी प्रयत्न केलेला आहे. प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे दिलेला आहे. परंतु कुठंतरी मी शिफारशीच्या बाबतीमध्ये कमी पडतोय असंच मला वाटतं. कारण आजकाल कार्य लक्षात न घेता हे पुरस्कार केवळ शिफारशीवरून देण्यात येतात असा माझा तरी आरोप आहे. आणि माझं असं मला पुरस्कार समाजाने बरीच दिली. समाजसेवी संस्थांनी मला खूप मोठा माझा गौरव केलेला आहे. परंतु माझी एक अपेक्षा होती की मला शासनाच्या वतीनं, मग ते आमच्या या सध्याचं एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असो किंवा काँग्रेसचं सरकार असो, परंतु शासनाचा पुरस्कार मिळावा ही माझी अतिशय प्रामाणिक इच्छा आहे. आणि तशा पद्धतीचं कार्य देखील माझं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून निश्चितच तर खरं परीक्षण करून जर पुरस्कार देण्याचा जर प्रश्न आला तर मला नांदेड जिल्ह्यातून जे पुरस्कार ज्या व्यक्तीला द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये माझा समावेश व्हावा असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणाने वाटतं.
ढगे साहब, समय की पाबंदी है, तो लॉर्ड बुद्धा टीवी के माध्यम से पूरा देश अभी आपको देख रहा है, आपकी बातें सुन रहा है, मेरी भी बातें सुन रहा है। तो घर में बैठे हुए लोग देख रहे हैं, उनके लिए आप आज क्या पैगाम दोगे या क्या संदेश देना चाहोगे आज? मी लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून समाजाला मला एवढंच अभिप्रेत आहे की तुम्ही हे जे तुम्ही समाजकार्य करता किंवा तुमच्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं तुम्ही समाजामध्ये जे खारीचा वाटा उचलत आहात, तर या निमित्तानं मी एकच विनंती करेन की आज अशी परिस्थिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान चालतं, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा चालत नाही. ह्या कशामुळं याचं परीक्षण आज युवकांनी केलं पाहिजे. कारण आपल्यावर आज ही वेळ का आलेली आहे. आपल्याला ज्या बाबासाहेबांनी आज देश चालवला, ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर आज देश चालतो आणि त्याच या देशामध्ये आज आम्ही सत्तेपासून वंचित राहिलेलो आहोत, ह्याचं नेहमी कुठेतरी माझ्या मनामध्ये एक शल्य बोचत आहे की माझं जे आयुष्य आहे या आयुष्यामध्ये आमच्या त्या वेळेला जवळजवळ 27 आमदार, 9 खासदार निवडून आलेला आमचा पक्ष आणि आज आमच्या नेत्यांना स्वतःलाच निवडून येण्याची खात्री देता येत नाही, तर या नेत्यांनी मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काय न्याय देऊ शकतात अशी देखील माझ्या मनामध्ये कुठेतरी खंत आहे. म्हणून आपल्या समाजातील नेत्यांबरोबर आपल्या समाजातील जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनाही कुठेतरी सेवा करण्याची संधी मिळावी आणि यासाठी एकच उपाय आहे की बाबासाहेबांनी ज्या संस्था निर्माण केल्या, मग त्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल, या सगळ्या संस्थेकडं सगळ्या आंबेडकरवाद्यांनी, सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी इकडे त्यांचा कल ठेवला पाहिजे. या सगळ्या संस्थांचा अभ्यास केला पाहिजे आणि तुम्हाला पदं जर मिळत नसतील तर तुम्ही हिसकावून घेतली पाहिजे, परंतु याच चळवळीमध्ये काम केलं पाहिजे आणि सगळ्यांनी संघटित असलं पाहिजे. युवकांना माझी विनंती आहे की आपण कोणत्याही ज्या गुटातटात काम तुम्ही करता, तर केवळ एकच पक्ष असा एक दबाव गट तयार करा की ही नेते मंडळी कशी एक होईल आणि आपल्या समाजाचं जे बाबासाहेब म्हणाले होते की आपण जे शासनकर्ती जमात झाली पाहिजे, तर असं विस्कळीतपणानं काही शासनकर्ती जमात आपल्याला होता येणं शक्य नाही. आपले सगळे जे गटतटा आहे जे बाबासाहेबांच्या विचारांना मानतात, मग तुम्ही असे मार्ग अनेक न ठेवता एकच मार्ग धरा आणि एकाच मार्गाने आपल्याला सत्ता मिळू शकेल, याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. युवकांनी विशेष काळजी घ्यावी. आपण कोणत्याही लोभापायी इतरांचं मांडलिकत्व स्वीकारू नये. केवळ आणि केवळ बाबासाहेबांची विचारधारा आपल्याला जास्त कशी अंमलात आणता येईल या दृष्टीने आपण कार्य करावं, अशा पद्धतीची विनंती या माध्यमातून मी समाजाला करतोय. तो दर्शकों, ये थे भगवान ढगे जो महाराष्ट्र के नांदेड़ शहर से आते हैं. अभी तक लॉर्ड बुद्धा टीवी पर अपना जीवन का जो सफ़र है, राजनीतिक, सामाजिक, सांस्कृतिक और बौद्धाचार्य बोलकर समाज में जो काम किया है वो काम आपके सामने रखा है. आने वाले दिनों में भगवान ढगे साहब के माध्यम से, उनके हाथों से ऐसा ही समाज का कार्य हो. बाबा साहब का ये जो सिलसिला है वो आगे बढ़ते रहो, ऐसी उनके प्रति मंगल कामना जताते हुए और समय को देखते हुए मैं मेरी बातों को यहाँ पर विराम देता हूँ. फिर मिलते हैं मैत्री संवाद इस प्रोग्राम में किसी नए व्यक्ति के साथ. तब तक के लिए नमो बुद्धाय, जय भीम.